अहो माई जातच लोकांना माहित नाही. आणि मी तुम्हाला माईची शपथ घेऊन सांगतो, माझे ड्रायव्हर साहेब आहे, तुम्ही त्याला विचारा, इतक्या वर्षापासून माझ्यासोबत आहे, माईची शपथ द्यायची जात मला अजून माहित नाही. आणि मी कधी विचारायचा प्रयत्न केला नाही. पण माणूस म्हणून मी प्रेम केलं आणि माझ्यावरही लोकांनी तसंच केलं. जात धर्म पक्ष याचं लेबल न लावता एक लोकसभेचे उमेदवार जे आता उभे होते ते माझ्याकडे आले ऑफिसला. मग ते बाहेर पडताना मला म्हणले, तुमचं तर कठीणच आहे, तुमच्या बॅनरवर कोणाचाच फोटो नाही, मी एकट्याच आहे म्हणे तुमचं, कशी काय मतं पडतील म्हणतो मला. मी म्हटलं दुसऱ्याचा फोटो लावून मतं मागण्या इतकी वाईट वेळ माझ्यावर आलेली नाही. मला बघायचं आहे की मी 22 वर्ष लोकांसाठी राबलो, माझ्या कामाची मजुरी म्हणून मदत करतात का हे मला बघायचं आहे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर बघायचं आहे. हे काय सांगतील आता, हे निवडून आले त्यांना मला बिना पक्ष सोडून उभे राहून दाखवा आमच्यासारखं, जमन का असं? मग त्या तुलनेमध्ये महायुतीकडे किती पक्ष होते पहा तुम्ही. भाजप, शिंदे सेना, अजून राष्ट्रवादी अजितदादा गट, रयत क्रांती, रासप, आठवले साहेबांचा गट, जोगेंद्र कवाडे सरचा गट, मनसे 35 घटक पक्ष, पण नाकाडोळ्याचे किमान 9. हे तिकडं, इकडे बी असे 5-50 होते ना, याच्याकडे बी लय मोठे होते ना. इकडे 23, तो बारीक अभ्यास करायला दिसतो शुभम. इकडे 23, इकडे 35 आणि इकडं हे सगळे पुढारी काय म्हणायचे माहिती का, श्रीकांत तुपकर एकटा आहे, पण त्याला माहितच नाही ही जनता माझ्यासोबत येऊन. मी एकटा नाही, मी एकटा कधीच नाही, पहिल्यापासूनच नाही. की तुमच्यासारखी सगळी प्रेम करणारी, सगळी जीवाभावाचे साथीदार आहे, म्हणून हा लढाईपर्यंत भावांनो मी आजपर्यंत आणू शकलो. आणि ज्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या गावात आपल्याला लीड आहे, मोठ्या मोठ्या पक्षप्रमुखांच्या गावात आपल्याला लीड आहे, याचा अर्थ समजून घ्या. काही काही गावात मी लग्नाच्या निमित्तानं निवडणुकीला फिरलो, सावडा महोत्सवाच्या निमित्तानं फिरलो, तेव्हा लोक मला म्हणले, पुढारी लोक सावडाच्या ठिकाणी भेटले होतात, म्हणले ज्या लोकांनी तुमच्यासाठी काम केलं हे लोक कधी ग्रामपंचायतमध्येही बाहेर येत नाही मत मागायला. आम्ही म्हणतो ते येत नाही, पण शेतकरी म्हणून हे लोक समोर आले. त्यामुळं जसं प्रतापरावांनी चिखलीच्या नागरी सत्कारामध्ये 15 मिनिटं माझ्यावर भाषण केलं, मला आनंद वाटला. म्हटलं केंद्रीय राज्यमंत्री झाल्यावर जरा मॅच्युरिटीनं वाढ होईल, पण त्यांच्या डोक्यात तेच, कारण 15-20 मिनिटं माझ्यावर भाषण केलं आणि शेतकऱ्यांना बोलले ते की तुम्ही शेतकरी कसं काय रविकांत तुपकर सोबत गेला, असं तुम्ही नाही काय म्हणले, शेतकऱ्यांना दोष दिला आणि म्हणले ते रविकांत तुपकर विमा यायच्या आधी आंदोलन करतो. अरे विम्याची मागणी आम्ही तिकडं मंत्रालयाचा ताबा घ्यायला गेलो त्या दिवशीपासून करतोय. आला का विमा? आता हे म्हणत होते 30 तारखेला येणार होता, आला का विमा? मी धनंजय मुंडे निवेदन दिलं, प्रतापराव जाधवांनी 2-4 आमदारांना फोन केले, अरे तुम्ही का झोपले का म्हणे, तर रविकांत तुपकर तिथे गेला, तुम्ही काय करता? आता तिथं माणूस बसेल होता, आपले माणसं सगळ्या ठिकाणी आहे. लगेच त्याचे आमदार गेले, निवेदन दिलं विम्याचं. माहिती त्या विम्यातलं काही समजतं का? इतके दिवस काऊन नाही शेतकऱ्याचं ध्यानाला यायला, खरं सांगा इमानदारी तुम्ही, आलं का? आता सगळ्याला शेतकऱ्यात ध्यान येऊन राहिलं आपल्यामुळे. तुम्ही काही बाकी काही म्हणा, पण शेतकऱ्यांनी आपल्याला भरभरून मतं दिली आणि शेतीप्रती आदर असणाऱ्या लोकांनी पण आपल्याला भरभरून मतदान केलं. म्हणून आता हे सगळे आमदार, माजी आमदार हे गल्ली बोळात फिरतात घरोघरी. आणि एक तुम्हाला प्रत्येक जण विचारत असेल ना की रविकांत तुपकर कुणीकडून येतात विधानसभेला, तुम्ही काय सांगता? मग इथूनच बसल्या बसल्या बीपी वाढवतो तुम्ही सगळ्याचा. मला मी सगळे लोक म्हणतात मग ते कुणी कोण लढणार आहे? मी म्हणलं तर बैठकीत निर्णय होणार आहे, लोक सांगतील तिकडून लढ. नाही तुम्ही ठरवलं असेल. आमचे बाळासाहेब पुढे, बाळासाहेब माझी खूप मजा घेतात रोज. बाळासाहेब आज वाढदिवस आहे त्यांचा, करू आपण. ते म्हणले म्हणतात तुम्ही गुढी सोडत नाही.
तुम्ही मनातलं काही कळूच देत नाही. अरे मी ठरवलंच नाही बाळासाहेब काय अजून, तर काय करू? लोकांना उगीच माझ्याबद्दल असं वाटतं की मी काहीतरी ठरवलेलं असतं, मी काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतं आणि मग मी मांडतो. अजिबात नाही. मी खूप प्लेन विचाराचा माणूस आहे. तुम्ही जे म्हणाल त्या पद्धतीने आपण जाऊ. मी सगळ्यांचं मन लावून ऐकत होतो. खासदार साहेबांनी माझ्यावर टीका केली. केंद्रीय राज्यमंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं की नौटंकी आंदोलन करतात आणि विमा येणार आहे त्याच्या आधी आंदोलन करतात. मला असं वाटलं की नागरी सत्कार होता तर त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की जे झालं ते झालं, आता सगळे मिळून जिल्ह्यासाठी काम करू. बरोबर आहे का? पण त्यांना तेवढा मनाचा मोठेपणा ठेवता आला नाही. ठीक आहे, प्रतापरावजी जाधव, तुम्हाला माझं सांगणं आहे, नशिबानं मिळालं तुम्हाला. धनशक्तीचा वापर खूप केला त्यामुळं तुम्हाला मतदान मिळालं. अनेक ठिकाणी तुम्ही बोगस मतदान करून घेतलं. त्याची तक्रार मी निवडणूक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी कलेक्टरकडे केलेली आहे की अचानक हे मतदान आलं कुठून? 10% आणि 50% बूथ केंद्रावर सीसीटीव्ही आणि व्हिडिओ कॅमेरेच नव्हते. कलेक्टरने मला पत्र दिलं की 50 ठिकाणी होते, 50% ठिकाणी होते. मग जिथं सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेज नव्हतं त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली कशी? हा माझा शासनाला सवाल आहे, निवडणूक आयोगाला. हे यांच्या विजयाचं गमक आहे. ते म्हणतात ना खेड्यात रकोंडी खेळून काय तसं काय. तर ठीक आहे, त्याच्याबद्दल काय आपलं म्हणणं नाही, ते आपण लढत राहू, त्याच्याबद्दल काय करायचं. पण प्रतापराव जाधवांना माझं सांगणं आहे की तुमचं घर काचाचं आहे. तुम्ही माझ्या नादाला लागूच नका. अजूनही मी नंगा फकीर आहे, अजिबात लागू नका. जिनके घर शीशों के होते हैं वो दूसरों के घरों के ऊपर पत्थर नहीं फेका करते. तुमच्या डोक्यावर काटेरी मुकुट आहे. तुम्ही ज्या लोकांनी आता तुमचं काम केलं नाही त्यांना जर का खोट्या केसेस करून तुरुंगात टाकायचा प्रयत्न केला किंवा त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी आतापर्यंत आंदोलनं बुलढाण्यात केली, मुंबईत केली. मी हजारो शेतकरी महाराष्ट्रातला घेऊन दिल्लीत येऊ शकतो. मी लय बावचट आहे, पण त्यांनी माझ्या नादाला लागूच नाही. मला असं वाटतं की नागरी सत्कारात त्यांनी माझ्यावर टीका करणं याच्यातच तुम्ही समजून घ्या की त्यांच्या पायाखालची वाळू अजूनही सरकलेली आहे. नाही तर मला वस्त्रोद्योग महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं तर ज्या पुढाऱ्यांशी मी कधी बोलत नव्हतो, ज्या पुढाऱ्यांशी मी कधी त्या 2014ला माझं पटत नव्हतं सत्ताधाऱ्यांशी, मी महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर सगळ्या नेत्यांना फोन केले की मी महामंडळाचा अध्यक्ष झालो, आपण सगळे मिळून काम करू. तेवढा मनाचा मोठेपणा ठेवावा लागतो. मलबार हिलला मला बंगला मिळाला तर मी सगळ्या नेत्यांना फोन केला प्रकाश भाऊ आणि सगळ्यांना वास्तुशांतीला बोलावलं. हे खासदार आणि यांचे 2 आमदार सोडून कोणी बाकी सगळे आले. तेव्हापासून यांच्या डोक्यात आहे की हा पोरगा मोठा नाही झाला, माझ्या भविष्यातला धोका आहे. तिथून तेव्हा तर माझं त्यांच्याशी भांडण पण नव्हतं. ठीक आहे, जाऊ, तो काही पार्ट नाही, त्याच्यावर आता बोलणं संयुक्तिक नाही. त्यांनी सांगितलं की रविकांत तुपकरला पैसा कुठून आला. माझे बँक अकाउंट चेक करा, माझ्यावर ईडी लावा, माझ्यावर सीबीआय लावा, चौकशा लावा, खुल्याम सांगतो काय लावायचं लावा. चिखलीच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं यांच्याकडे पैसा कुठून आला. चौकशा लावा ना आमच्यावर. तुम्हाला पैसे वाटून सुद्धा तेवढ्या प्रमाणात मतं मिळाली नाही, पण रविकांत तुपकरला भरभरून लोकांनी पैसे दिले आणि त्याच्यात माझी निवडणूक झाली. त्याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत, सगळे डिटेल्स आहेत माझ्याकडे. कोणी किती पैसे दिले त्या रुपयाचा हिशोब माझ्याकडे आहे. ज्याला ज्याला वाटेल निवडणुकीतला हिशोब त्यांनी मला विचारावा, मी द्यायला तयार आहे. निवडणुकीला आपल्याला सर्वसाधारणपणे 59 लाख समथिंग काहीतरी खर्च आला, 60 लाखाच्या आसपास, आणि 50 लाखाच्या आसपास आपल्याला लोकांनी वर्गणी दिली. मी जबाबदारीनं बोलतोय. लोकांनी प्रचंड प्रेम या सगळ्या काळामध्ये आपल्यावर केलं, त्याचं सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे आणि तुमच्या समोर हा हिशोब सादर करणं हे माझं काम आहे. कारण रुपया मी काटकसरीनं जगणारा माणूस आहे. त्यामुळे तुम्ही किती पदरचे पैसे खर्च करून पदरमोड करून मला पैसे दिले याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळं कोण काय म्हणते याचा विचार मी करणार नाही. मी लढणारा माणूस आहे आणि लढलो आपण सगळे तर मर्दासारखं लढलो, छाती ठोकपणे लढलो. यांच्या दादागिरीला आणि यांच्या धमक्यांना एकही माणूस जुमानला नाही. ज्यांना लाभाचे पद घ्यायचे, ज्यांना ठेकेदारी करायची ते जुमानले असतील, पण सर्वसामान्य माणसाने यांच्या दादागिरीला भीक घातली नाही याचा मला सार्थ अभिमान आहे.
खासदारांनी पुन्हा सत्काराच्या कार्यक्रमात सांगितलं चिखलीच्या, म्हणजे डोनगावच्या गारोडीला मी जुमानलो नाही, म्हणजे सुबोध सावजींना. तर मी यांना काय जुमानणार? म्हणजे मला खरं सांगा, मी फाटका माणूस आहे. केंद्रीय राज्यमंत्र्याला जर माझ्यावर 15 मिनिटं भाषण करावं लागतं जिंकल्यावर सुद्धा, तर मायच्या झोपत बी मला धैर्यात असेल की नाही? खरं सांगा तुम्ही. आनंद आहे, आनंद आहे आपल्याला त्या गोष्टीचा. मी त्यांना सांगतो, तुम्ही यांना जुमानलं नाही, त्यांना संपवलं, यांना संपवलं, रविकांत तुपकर संपणाऱ्यातला नाही आहे. कारण मला भाड्यानं माणसं आणावं लागली नाही. लक्षात घ्या, माझ्यावर जी ओवाळून टाकणारी माणसं बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभी केलेली आहे, ही माझ्या आयुष्याची संपत्ती आहे. त्यांनी 17 जन्म जरी घेतले तरी रविकांत तुपकरला ते संपू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. ते लोकांना भीती दाखवण्यासाठी तुम्ही बोलता इथपर्यंत ठीक आहे, पण लोकही हुशार आहे. मला सांगा, आता यांना काय ते राज्यमंत्रीपद मिळालं, खासदार झाले, कोणत्या गावात मिरवणुका निघाल्या यांच्या? कुठे जनतेला आनंद आहे? कुठं गुलाल उधळला गेला? कुठे लोकांमध्ये आनंद झाला? खरं सांगा तुम्ही इमानदारी. बळजबरीच कार्यकर्ते ते आपले ठेकेदार लोक गोळा करायचे, तेच आपलं सत्काराला 200 लोक 300 लोक, तेच हार टाकू राहिले, पुन्हा जाऊन तेच टाकू राहिले. याचा अर्थ ते कागदावर जरी जिंकलेले असले तरी लोकांच्या मनात ते हरलेले आहेत, ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली. रविकांत तुपकर कागदावर जरी हरलेला असला तरी लोकांच्या मनात मी जिंकलेलो आहे. कारण मी हरल्यावर, माझा पराभव झाल्यावर 2-2 दिवस लोक जेवले नाही. अनेक घरातल्या चुली पेटल्या नाही. अनेक लोक धाय मोकलून रडले, माझ्याजवळ येऊन घरी रडले. मला फोन करायची हिंमत लोकांची झाली नाही की आम्ही कोणत्या तोंडाने फोन करू. मी किमान महिनाभर लोकांना जे भेटायला येत होते लोक, काका, त्यांना मी समजावून सांगत होतो, अरे चलते रहता, होते रहता है, आपलं काय सातबारा थोडंच आहे, बचेंगे तर और लढेंगे. कदाचित आपल्या नशिबात दुसरं काही लिहिलेलं असेल, होऊ शकतं असं. लढते राहिगे. त्यामुळं जनतेच्या मनामध्ये, आणि मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, आताही सांगतो, ते केंद्रीय राज्यमंत्री नाही, ते उद्या कॅबिनेट मंत्री जरी झाले खरोखरचे, ते आता राज्यमंत्री आहेत, आणि ते उद्या पंतप्रधान जरी झाले, उपपंतप्रधान जरी झाले, तरी सुद्धा माझ्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, माझ्या सहकार्याला मी असेपर्यंत कुणाच्याही दारात मी जाऊ देणार नाही. हा माझा प्रयत्न आहे. मला स्वतःहून जायचं असलं जा, मी असेपर्यंत तुमचं प्रत्येक काम करणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळं चिंता करू नका. दबावाला झुगारून तुम्ही सगळ्यांनी त्रास सहन केला, प्रस्थापितांच्या विरोधात केले, याची पूर्ण जाणीव मला आहे. कोणत्याच कार्यकर्त्यांना, माझ्या सहकार्यानं निवडणुकीत माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नाही. 1 रुपया सुद्धा कोणी मला मागितला नाही. मला जेवणासाठी कधी फोन कोणी केला नाही. कोणा कार्यकर्त्यांना कधी ढाब्यावर जेवण केलं नाही. आमच्या ताईने सांगितलं, रेणुका ताईने, की घरची चटणी भाकर खाऊन, घरच्या खारोड्या कुरड्या खाऊन, फुटाणे खाऊन आपले सगळे सहकारी गावोगावी फिरले आणि ही निवडणूक त्या ठिकाणी लढली. परिचित अपरिचित अनेक चेहरे जे होते, ज्यांनी जीवाचं रान करून आपल्यासाठी काम केलं, या सगळ्या माझ्या साथीदारांच्या पाठीशी रविकांत तुपकर छातीचा कोट करून उभा आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे. चिंता करायची नाही, हिंमत हारायची नाही.